काय सांगाल, किती महत्त्वाचे असतात अशा प्रकारचे अवेअरनेस कॅम्पेन? खाली महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाने जो 100 दिवसाचा कृती कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे आणि मुंबई पोलीसमध्ये राबवला जात आहे, त्या अनुषंगाने हे गोवंडी ड्रग्स फ्री करण्याचं अभियान आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आणि जवळपास 1 महिना झालेला हे अभियान राबवण्यात येत आहे आणि आज त्या निमित्ताने या ठिकाणी पब्लिकचे अवेअरनेस निर्माण व्हावं त्यासाठी अवेअरनेस रॅली ठेवलेली आहे आणि मला खात्री आहे की पोलिसांच्या मदतीने आणि जनतेच्या सहकार्याने या ठिकाणी गोवंडी ही ड्रग्स फ्री होईल. सर, कोण कोण सेलिब्रिटी या ठिकाणी आता जे आहेत ते या रॅलीला मार्गदर्शन करणार आहे, लीड करणार आहे का? सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना आम्ही बोलवलेलं आहे. काही फिल्म लाईनमध्ये लोकसुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा गाईड करणार आहेत. आमचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत आणि सर्व जे या ठिकाणी जे गोवंडीचे जे जनता आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होणार आहे. गोवंडीसारखा विभाग आहे, स्लम एरिया वगैरे असते, अशा विभागांमध्ये अशा प्रकारचे कॅम्पेन्स होतात. आपल्याला काय वाटतं किती इफेक्ट पडेल या संपूर्ण कॅम्पेन? आपण अवेअरनेस पण करत आहेत आणि कारवाई पण करत आहे, दोन्ही गोष्टी आम्ही करत आहोत. त्याचबरोबर काउन्सिलिंग पण करत आहोत. त्यामुळे मला वाटतं की आणि लोकांचं सहकार्य आम्हाला चांगलं भेटत आहे आणि त्याचा चांगला इम्पॅक्ट होईल आणि थोड्या दिवसामध्ये गोवंडी ड्रग फ्री होईल.